कोण आहे का इथं, पण कोणच दिसत नाही. काय माहिती हा गड कसा आहे, काय आहे, कशी जागा आहे. हे बघा, हा इथनं वरती पायऱ्या चालू जातात आहे. आता हा किती लांब आहे माहीत नाही, किती लांब. आता बघा, असं जर तुम्ही बघितलं तर असं वाटतं की एवढा लांब आहे की यालाच वर खाली 5 वाजतात का काय. हो का. आणि ह्याच किल्ल्यावरती ना हिडन प्लेस आहे बघा. ह्या किल्ल्याचं नाव जे आहे ना ते आहे कल्याणगड. हा कल्याणगड जो आहे ना तो तुमच्या अजिंक्य तारापासून आहे ना जास्तीत जास्त 30 किलोमीटरचं अंतर आहे बघा दोन्हीमध्ये. आणि मी दोन्ही पण कवर करतो आहे. पण या 30 ह्याच्या मिनटाच्या 30 किलोमीटरच्या अंतरामध्ये ना असं मला लवकर असं नाही का पटकन आलं का वाटतंय. ह्या पायऱ्या आहेत, मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत, म्हणजे छोट्या नाही आहेत, मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत बघा. तुम्ही बघू शकता. आणि पुढे ना असं मैदान आहे बघा. तुम्ही डायरेक्ट पार्किंग गडाच्या बघा, तुम्ही जिथं स्टार्ट होतोय तिथंच पार्किंग पण आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की पार्किंग त्याच्या नियरबायच आहे आणि तिथनं तुम्हाला चालता येते. फक्त एवढंच आहे की आहे ना, मला खूप लोकांनी सांगितलं येतं आहे ना हे असतं म्हणजे नाही का रोड चांगला नाही म्हणून. मी वरपर्यंत जाऊन आलो पण रोड चांगला नाही म्हणून. तर ठीक आहे, बघूयात आता आपण स्टार्ट करूयात. गाडी बघा मी इथे लावली माझी, बॅग वगैरे घेऊन आपण पुढे निघूयात. बघूयात आता पुढे गेल्यानंतर कळेल आपल्याला की एक्झॅक्टली काय ते. इथनं आता चढूयात आपण हळूहळू. नेमका रोड कोण नाही ना हेच मला समजा ना. बघूया आता गेल्यावरती कळेल ना आपल्याला. इथं फलक पण लागलेला आहे. इथं काय फलक लावलेला आहे त्यांनी. जडेश्वर मातेचं मंदिर आहे वाटतं इथं. आणि तिथूनच पुढं वाटतं की ह्या गडाला सुरुवात झाली असं काय. आता असं आहे. चला आता आपण इथं निघूयात पुढं. बरोबर आहे, यांनी जे सांगितलेलं ते बरोबर आहे. पायाखाली काही आलं तर आपल्याला लागत नाही खबर. बघा इथं बहुतेक आहे ना मंदिर आहे. जरडेश्वर प्रसन्न लिहिलेलं आहे. म्हणजे इथंच मंदिर आहे असं दिसतंय. अख्ख्या किल्ल्यावर मी एकटाच आहे वाटतं. इथं नाही का वाढ जाते. आणि हा एकदम सरळ डोंगर आहे, एकदम सरळ बघा. चढायला जीवा येतं यार. पण आपण असं म्हणतो सरळ डोक्यावर आहे, एकदम सरळ डोक्यावर. चला हळूहळू निघूया. हो तर बसायला पण जागा केली ठिकठिकाणी. तिथं म्हणे काहीतरी बघा समोर. इथं म्हणे बघा. जागा तर आहेच खूप ठिकाणी. हो का. आता एक रोड आला आहे. आता आम्हाला वाटतं की असाच रोड आहे वाटतं सगळं वरपर्यंत, असा माझा अंदाज आहे. असं आता कितपर्यंत रे ते नाही सांगू शकत.
वरती एक रोड जातो आहे. हाच रोड बघा आलेला आहे वरती. इथं अजून एक कमान लागली आहे आपल्याला, जिथं आपल्याला पहिली स्टार्टला एक लागली होती ना, तशी सेम कमान लागलेली आहे. आता बघा इथनं तर आपण वरती चाललो आहे. जसं जसं येत राहील ना तसंच मी तुम्हाला सांगत राहील की बघा दमचाक खूप होते यार. म्हणजे वरती चढायचं म्हटलं आहे ना, चांगलीच पद्धतशीरच लागते. पण हे खूप चांगलं म्हणजे काहीतरी आपण येतो ना गडावरती, नेहमी थोडं थोडं चाललं ना, पण असं दिसतं चढायला तर खूप यार. बापरे, आता थांबत राहिलं ना थोडं एक एक पायरी चढत चालू आहे. एवढं वरती यायला लागतंय. हे बघा कसं आहे, उन्हामुळे ना लय त्रास होतो. आता असं चढायला काय वाटत नाही. आता बघूयात मग काय पुढे जायला लागतं. आता माहीत नाही आता किती अजून किती आहे इथं. इथं ह्याच्यावरनं तर काही समजत नाही की नेमकं किती किती आतमध्ये जायचं आणि किती बाहेर यायचं आहे. हो काय इथनं समजत नाही. जसं असं वरती जातो ना आपण तसं तसं समजतं आहे. असं तुम्ही माझ्याबरोबर चालत राहा, वरती जाऊयात आपण आता. किती वरती आहे ना असा अंदाजच येत नाही. आता इथं दिसते बघा डोंगर आले का तर दिसते बघा. चालत चढून चढून दमलो पण पण काही गड काही आहे ना. पण पायऱ्या किती मोजल्या पाहिजे होत्या सगळ्यांनी, मग ते आपल्याला समजलं असतं. विचार करतोय त्या काळात अशा पायऱ्या पण नव्हत्या. शिवाजी महाराजांचं सैन्य कसं चढ उतरत करत असत, किती अवघड असेल ते. कसं वरती रडत होते बघा. पुढं रोडचं जरा काम चालू आहे त्याच्यामुळे आपण ना कल्याणगड पूर्ण नाही करू शकत आहे. पण कल्याणगडचं थोडंसं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो. बेसिकली काय आहे ना की जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलवरती करता ना
तेव्हा तुम्हाला आहे ना 2 गुहा दिसतात. त्या गुहेमध्ये कसं आहे ना, की जेव्हा तुम्ही तिथं वरती जाता, तिथं दत्तांचं मंदिर आहे आणि एक देवीची मूर्ती आहे. म्हणजे ती एक्झॅक्टली कोणती आहे ती माहीत नाही, पण देवीची मूर्ती आहे. आणि बघा तिथून तुम्ही वरती गेलात ना, तर कल्याणगडाचं असं पण एक म्हणतात, की जेव्हा लक्ष्मण बेशुद्ध झाले होते, तेव्हा हनुमानांनी जे पर्वत उचलून आणला होता, त्याचे काही अवशेष तिथं पर्वताचे अवशेष पडले होते आणि त्यामुळं महत्त्व दिलं जातं. ह्याचं कल्याणगडाचं महत्त्व दिलं जातं. असं असं तिथले रहिवासी म्हणतात. किती खरं आहे किती खोटं आहे मला माहीत नाही, पण ॲक्च्युली त्यांच्या सांगण्यावरूनच ही गोष्ट मला समजलेली आहे. तर आहे ना, आता बघा रोडचं काम चालू आहे, त्याच्यामुळे मला आहे ना ही व्हिडिओ पूर्ण नाही करता आली. पण जेव्हा रोडचं काम होईल तेव्हा मी नक्कीच तिथं व्हिजिट करायचा प्रयत्न करेल. तोपर्यंत असेच तुम्ही व्हिडिओला सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओला सपोर्ट करता करता बाकीच्या व्हिडिओ मी टाकत राहील. त्याला पण तुम्ही लाईक, कमेंट आणि असंच तुम्ही पाहत राहा. मी तुम्हाला नाराज नाही करणार. पुढचा व्हिडिओ असंच जोशामध्ये आणि असंच मोटिवेशनमध्ये येईल. बघा आता इथनं वरती आलो आपण. अजून किती वरती माहीत नाही. इथनं परत हा रोड जातो वरती. हा जाते वरती. आता घेतो आपण एक थोडीशी विश्रांती घेतो, कारण की काय आहे ना, इथं कंटिन्यू बघा इथं पूर्ण चढच आहे, उतरच नाही आहे कुठं. आणि काय होतं त्याने ना, बोलताना तुमच्या संग बोलताना आणि वरती चढताना तो दम खूप लागतो आहे. तर ना एक थोडं आता आता मध्ये थांबलो होतो मी, आता इथे एक थांबतो आहे. आता इथून किती वरती आहे ना हे माहीत नाही. आता बघा मी तर पहिल्यांदा आलो आहे, तर मला काहीच आयडिया नाही आहे की ना इथनं किती लांब असेल आणि कितनं काय आहे. पण बघूयात आपण किती लांब आहे. पण ती गोष्ट तुम्हाला दाखवायचीच आहे मला. बघा एक तर आहे म्हणजे कल्याणगडावरती की तिथं आहे ना, एक आहे ना जे त्यांचा एक म्हणजे आपला इतिहास म्हणजे असं म्हणायला गेलं की ना इथं कल्याण स्वामी म्हणून आहेत. आय थिंक त्यांची समाधी आहे, म्हणून बहुतेक या गडाला कल्याणगड असं नाव दिलं होतं. एवढीच आयडिया आहे मला. आता वरती गेल्यानंतर आहे ना काय आहे काय नाही थोडीशी आयडिया आपल्याला भेटेल. मग तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अपडेट करत राहील की काय आहे काय नाही, ते थोडंसं आयडिया पण तुम्हाला भेटत राहील त्यावरती. तर तुम्ही असंच चालत राहा माझ्याबरोबर. आपण गडाच्या बघा तर थोडंसं मला असं वाटतं अंदाज आहे की थोडंच राहिले, कारण की आता आम्ही खालनं बघितलं होतं तर गड खूप मोठा दिसत होता. आता पायऱ्याने हळूहळू वरती येतोय ना तसं असं जवळ आले का थोडंसं वाटतंय. पण म्हणतो ना आपण की ना ट्रेकिंग करताना चढताना समजतच नाही की आपण किती चढलो आहे. उतरताना खूप पटकन येतो आपण खाली, पण चढताना आहे ना आपला अंदाजच येत नाही की किती आपण लांब चढलो आहे आणि किती काय. तर बघूयात आता किती लांब आहे, आपल्याला अंदाजाने कळेलच. तरी पण आहे ना म्हणजे मी तुम्हाला तसं हे करतच राहील, म्हणजे सांगत पण जाईल किती लांब आहे काय आहे. तसं बघूयात आपण काय करता येते का, अजून किती लांब आहे. आणि बघा जे बिगिनर असतील ना, जे सोलो ट्रॅव्हलर असतील, शक्यतो कोणीतरी एकाला घेऊन या. आता मी तर एकटाच आलो होतो, म्हणजे माझ्याजवळ ते फोन असल्यामुळं आणि
कॅमेरा असल्यामुळे ना मला काय वाटलं नाही, पण आहे ना ऊन खूप आहे. म्हणजे उन्हाचा जो तडाखा आहे ना त्याच्यामुळे चढायचं म्हटल्यानंतर ना दम खूप लागतो आहे. अरे वरतून ऊन लागतं आहे आणि खालनं बोलता बोलता तुमच्याशी चालणं खूप अवघडच होतं आहे. ऊन जास्त असल्यामुळे ना आता बघा ह्या भागात आहे ना इथं तुम्हाला जास्त सावली भेटणार नाही. आता इथं बरं थोडीशी सावली भेटली म्हणून इथं मी बसलो लगेच सावली भेटल्यामुळं. आता बघा इथून बघूयात पुढं किती अजून किती आतमध्ये आणि किती लांब जायला लागतंय. आपण आलो होतो वरती. आता बघा हा रोड जातोय वरती. आता बघा इथनं असं वरती आलो आहे मी. इथनं जायचं आता वरती. नुसतं तो वरती वरतीच दिसतोय. गडाचा पहिला दरवाजा पण दिसना, काही दिसना. 1 तास झाला नुसतं चालतोय. गडचं कुठंच काही दिसत नाही. आता बघा इथनं आहे ना खूप खरखरा रोड आहे. हा रोड इथं संपला आहे. इथं बांधकाम चालू आहे. रोड चांगला नाही आहे इथं वरती पुढं. खूपच अवघड आहे. मला माहीत नव्हतं इथं बांधकाम वगैरे चालू आहे, तर मी आलोच नसतो. दुसऱ्या एखाद्या गाडावर गेला असतो. बघा इथे पुढं रोडच बंद आहे आणि काहीच करता येत नाही. म्हणजे खरंच मला जायचं होतं वरती, ती मला ती गोष्ट दाखवायची होती, पण इकडनं कुणच रोड नसल्यामुळे ना खूपच प्रॉब्लेम आहे. तर एवढंच बोलून आहे ना हा ब्लॉग मी संपवतो आहे. कधी फ्युचरमध्ये कधी या गडावर यायचं झालं ना तर नक्की तुम्हाला ते दाखवेल मी. पण एक गोष्ट तर आहे नक्की, ही गोष्ट तर मी तुम्हाला क्लिअर सांगतो. तिचं जी गोष्ट आहे ना, जर तुम्हाला खरंच जात आलं ना वरती तुम्ही जाऊ शकता. कारण टाईम पण खूप झाला आहे आणि वरतून खाली यायचं म्हटल्यानंतर आहे ना तेवढ्या स्पीडमध्ये यावं लागेल मला. आणि मला इथून साताऱ्यावरून पुण्याला पण जायचं आहे. तर बेसिक आहे ना बघा हे असं आहे. बघा असं दिसतं वरती आल्यानंतर. थोडंसं आहे ना म्हणजे थ्रिल टाईप तर आहेच बघा. कारण की तुम्ही मित्र वगैरे आलात ना थोडंसं थ्रिल आहे. आणखी ना कोणच नाही आहे इथं. कोणाचं थोडी पण म्हणजे कोणाची पण चावल नाही इथं. जो शिवप्रेमी असतो ना तोच येत असेल इथं मे बी, नंतर तो पण नाही. एवढंच बोलून आहे ना ब्लॉग मी संपवतो आहे. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे, जय हिंद, जय महाराष्ट्र.